काही
Thank you.
गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम रूप गोजिरे सगुना रूप गोजिरे सगुना पाहता रोज जगा आता पुढे आईचा
आता
रिद्धी सिद्धी मुक्तिचारी संत संग सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आडने घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी तुका म्हणे नाम तेडे माझे पुरे काम आनने घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी समचरण सरोयम सांद्रणीला बुधाभम जवडनिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदैवदासं विठ्ठलं चिन्तयामि नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मन्तरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय पांडुरंगा गुरु प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावल सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुझ मागणे ते देवा तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा आनने घो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी अखंड हरिनाम सप्ताह गंगेवाडी आपल्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अखंडपणे ही सप्ताहाची परंपरा आहे. या वर्षी 32वं वर्ष आहे. 12 वर्षाचं एक तप होतं. हरिपाठामध्ये प्रमाण आहे, तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमोप. आपण म्हणतो का नाही, इतकी वर्षाची तपस्साधना, तर त्याला 12 वर्षाचं एक तप असतं. 32वं वर्ष म्हणजे तुमचे 4 वर्षानं 3 तप पूर्ण होतात. अशी प्रदीर्घ सेवा या कालखंडामध्ये तुम्ही अव्याहतपणे छोटंसं गाव असून सुद्धा
मोठ्या निष्ठेनं चालवलेली आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण मागून आली वाटशी धवळीची तैशी. इतक्या वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या असतील बा. काही वेळेला आर्थिक अडचण आली असेल, काही वेळेला व्यावहारिक अडचणी आल्या असतील. गेल्या 2-4 वर्षाखाली कोविडचं संकट आलं होतं. आपल्या भजनी मंडळातील बरीच मंडळी त्या ठिकाणी त्यामध्ये वैकुंठवासी झाली. पण तरीसुद्धा त्याही कालखंडामध्ये 4-5 माणसाचा आपण नित्यनेम केलेलाच आहे. यावर्षी 32वं वर्ष आहे. याही वर्षी मोठ्या आनंदानं सोहळा संपन्न झालेला आहे. चैत्र शुद्ध रामनवमी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती मध्ये चैत्र शुद्ध वारी अशी ही आपल्या सप्ताहाची पहिल्यापासूनची परंपरा आहे. निष्ठेनं पार पाडलेली आहे. याही वर्षी आनंदानं सोहळा पार पडलेला आहे. पहाटे काकडा आरती, विष्णू सहस्रनाम गीता पाठ, जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याचं भजन सेवा. वारकरी संप्रदायामध्ये भजनाला फार मोठी किंमत आहे महाराज. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. तुकोबरायची गाथा, ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत हे संतांचे ग्रंथ म्हणजे केवळ ग्रंथ म्हणजे पुस्तकं नाहीत बरं का. तर त्या संतांच्या ह्या वाङ्मयीन मूर्ती आहेत. एका दृष्टीनं संतांच्या अक्षराशी नव्हे, संतांची सेवाच आपण केलेली आहे, करत आहात. तुम्ही भाग्यवान मंडळी आहात. कोण जाणे कोणा घडे उपासना. कसं असतं व्यवहाराच्या भाषेत जर सांगायचं झालं, एखाद्या स्त्रीला तिचा सन्मान थोडासा कमी केला तर चालेल, पण तिच्या मुलाचं जर कौतुक केलं ना तर खूप खूप त्या स्त्रीला आनंद संतोष वाटतो महाराज. तसं वारकरी संप्रदायात सुद्धा भगवान परमात्म्याला त्याची सेवा केल्यापेक्षा संतांची सेवा केली तर ती अत्यंत प्रिय अशा प्रकारची. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. किंबहुना भगवान परमात्मा म्हणतो तुम्ही संतांची जर सेवा केली तर त्याच्यात माझीही सेवा आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. घरामध्ये पूजा अर्चा करत असताना दरवाजामध्ये एखादा महात्मा आला तर पूजा बाजूला ठेवा. करिता देवार्चन घराले संतजन, देव सारावे परते संत पूजावे आरते. आधी देव बाजूला ठेवायचे आणि आधी संतांची पूजा करायची. नाही माझी पूजा सुरू आहे, पूजा करेन, मग त्यांना या बसा म्हणेन. भगवान परमात्मा म्हणतो संतांचा अतिक्रम करून अवमर्यादा करून जर माझी पूजा केली, मला गंध अक्षता फुलं जर तुम्ही वाहिली तर तुम्ही पुष्प न वाहता मला दगड मारल्यासारखे आहे. येती दगड तैशेवरी मंत्र पुष्पे देवाश्री. या न्यायाने विचार केला तर संतांच्या अक्षराची सेवा घडलेली आहे. गाथ्याचं सुंदर अशा प्रकारचं भजन केलेलं आहे तुम्ही.
दुपारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भावार्थ दीपिका ग्रंथावर ज्ञानेश्वरीवर सुंदर अशा प्रकारच्या प्रवचन सेवा संपन्न झालेल्या आहेत. हरिपाठ झालेला आहे. संध्याकाळी कीर्तन जागरादी सेवा झालेल्या आहेत. उद्या काल आहे. या न्यायानं आजची सेवा उपांत्य सेवा आहे. म्हणजे सेवा करायची आणि सेवेच्या बदल्यात आपल्याला अपेक्षा आहे महाराज, आपण मनुष्य माणसं आहोत ना माणसं, तर आम्हाला अपेक्षा काही गोष्टीची असते महाराज, आणि का नसावी. परमार्थ सुद्धा करत असताना सकाम भक्ती निष्काम भक्ती अशा प्रकारच्या दोन भक्ती आहेत. आपण प्रापंचिक माणसं असल्या कारणानं आपल्याला भगवंताकडून काही ना काही गोष्टी अपेक्षित आहेत. देवाला मागायचं नाही तर कोणाला मागायचं. देवाला मागू नये असा एक विचार आहे. काही मागणे हे अमानुचित. परंतु देवाला नाही मागायचं तर मग कोणाला मागायचं. आता एखाद्या स्त्रीनं जर ठरवलं मी माझ्या नवऱ्याला काहीच मागणार नाही, चालेल का व्यवहार? अहो, तिला दररोज दिवसातून 10 गोष्टी तिला नवऱ्याला मागाव्याच लागणार आहे. क्वचितच एखादा मनुष्य न मागता देणार असतं बरं का. इतकं घरात काही कोणाचं लक्ष नसतं. तसं भक्तांनी सुद्धा देवाला मागितलंच पाहिजे महाराज. रडल्याशिवाय लेकराला सुद्धा आई घरी जवळ घेत नाही महाराज. देवाला मागितलं पाहिजे. तर काय मागितलं पाहिजे? प्रपंचातल्या नाशिवंत गोष्टी देवाला मागायच्या नाही, तर परमार्थाला पूरक गोष्टी देवाला मागायच्या. देवाला काय मागावे हे आम्हाला संतांनी सांगितलं. या अभंगात तुकोबरांनी मागितलंय महाराज, तुझं मागणे ते देवा. देवा तुला मागायचं आहे. आम्हाला काय मागायचं आहे? आम्हा तुझी चरण सेवा. देवा तुला हेच मागायचं आहे की तुझ्या चरणाची सेवा आम्हाला अखंड या ठिकाणी मिळावी. बस, बाकी कशाचीही अपेक्षा नाही. जरी तू देत असशील तरी आम्ही त्याचा अवेर करतो. आनने घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. तू जरी दिली तर आम्हाला रिद्धी सिद्धी सुद्धा या ठिकाणी नको आहे, चारी मुक्ती नको आहे. फक्त आम्हाला तुझ्या चरणाची अखंड अव्याहतपणे सेवा दे. भगवंताला प्रश्न पडला, यांची सेवा तर खूप मोठी आहे. संतांच्या सेवा या त्याची तुलना आपण करू शकत नाही बरं का. आपण देवाची थोडी सेवा करतो, जास्त मागतो. पण संत महात्मे फक्त सेवाच करतात, मागत काहीच नाही. त्या सेवेचं ऋण भगवंतावर होतं. आमच्या सेवेचं ऋण होत नाही. आमची सेवाच थोडी असते, मुडके तोडके. पण आमची यादी भरपूर मोठी अशा प्रकारची असते. संतांनी मागावे या अपेक्षेने देव त्यांच्याकडे पाहतो. जर संत महात्मे आले तर देव त्यांच्याकडे मोठ्या आशेनं पाहतो की यांनी मला काहीतरी मागावं, यांना मी द्यावं आणि यांच्या सेवेच्या ऋणातून मुक्त व्हावं. मागण्याची आस आहे
मागण्याच्या पाहेमुखाकडे देवाने त्यांच्याकडे मागावं म्हणून पाहावं, पण संतांनी काही मागू नये. आम्ही मागायला तयार आहोत, पण देव देण्याला तयार नाही. कशी गंमत आहे पाहिजे का? काय कारण आहे याचं? काही न मागती देवा, त्यांची करू धावे सेवा. हळूहळू फेडी ऋण, होऊन या रूपे देण. देवाचा असा नियमच आहे, जे काही मागत नाही त्यांच्या पाठीमागे यांनी मागावं मानला. आणि जे मागायला या ठिकाणी यादी घेऊन तयार आहेत ना, त्यांना अजिबात पाहत सुद्धा नाही देव. याचं वर्म खरं तर सेवेमध्ये अशा प्रकारचा आपली सेवा कुठेतरी कमी पडते. असो, देवाचा अजून एक नियम आहे. देव देतो ते फुकट देत नाही, काहीतरी घेतो. महाराज घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. फुकट देत नाही महाराज, काहीतरी घेतो आहे. मग काही असेल, अशा बऱ्याच गोष्टी असल्यामुळं आम्हाला त्या गोष्टी मिळत नाहीत देवाकडून. संतांना मात्र देव देण्याकरता तयार होता. आणि त्यावेळेला संतांनी आपल्या सेवेला कमीपणा येऊ न देता भगवंताला मागणं मागितलेलं आहे. प्रत्येक संतांच्या गाथ्यामध्ये मागणीपर अभंग आहेत. त्या मागणीपर अभंगातीलच या ठिकाणी हा सेवेकरता घेतलेला अभंग आहे. ज्या अभंगामध्ये महाराजांनी देवाला चरणाची सेवा मागितलेली आहे. दुसरं काही नको आम्हाला, तुझ्या चरणाची सेवा प्राप्त झाल्यानंतर आम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतात. त्याच्या बदल्यात तो आम्हाला रिद्धी सिद्धी चार मुक्ती जर या ठिकाणी दिल्या तरी त्या आम्हाला नको आहेत. एवढंच पाहिजे का अजून काही दुसरं? तुकोबरे म्हणजे आता एवढं तर आम्हाला महत्त्वाचं आहेच, परंतु अजून जर तुझी द्यायची काही इच्छा असेल तर अजून एक गोष्ट तुम्हाला मागतो देवा, संताची संगत द्या. संत संग सर्व काळ, थोर प्रेमाचा सुकाळ आनने घोदे. संत हे दिसायला तुमच्या आमच्यासारखे आहेत महाराज, पण आपला अधिकारामध्ये खूप फरक आहे बरं का. प्रमाणच द्यायचं सांगितलं. समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नवती जगा, संत हे तुमच्या आमच्यासारखे नव्हते, दिसायला होते, पण त्यांचा अधिकार मोठा अशा प्रकारचा. यांच्या संगतीमध्ये जीवाला सर्व प्रकारचे लाभ होतात महाराज, सर्व प्रकारचे. आता संतांच्या संगतीचा फायदा सांगितलेला आहे.
संतांच्या संगतीचं महत्त्व सांगितलेलं आहे, संतांच्या सेवेचं महत्त्व आहे, संतांच्या दर्शनाचं महत्त्व आहे, संताला आलिंगन दिल्याचं महत्त्व आहे. अनेक प्रकारानं महत्त्व सांगता येते. संतांच्या नामस्मरणाचं या ठिकाणी फल आहे बरं का. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. संतांचं नामस्मरण घेतलं तरी आम्हाला फल आहे. मला ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव जप केला तर या ठिकाणी फायदा आहे. कित्येक लोकांना या जपानं ज्ञानेश्वरीचं पूर्ण अर्थबोध झालेला आहे. निरक्षराला ज्ञानेश्वरी वाचता यायला लागलेली आहे. तुकाराम महाराजाचं नाव घेतलं तर या ठिकाणी फायदा आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. संतांचं नामस्मरण जर घेतलं तर फायदा आहे. पुण्य मिळतं. पुण्य पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. संतांच्या दर्शनाचे या ठिकाणी फळ आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ दुर्ला, पद्मनाभ दुर्ला. संत दर्शनी हा लाभ चरणाचं महत्व आहे. संत चरण रज लागता सहज. संतांच्या संगतीचं फल आहे. आपण सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ, सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझी नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत सो म्हणून नाही काही चिंता. संतांच्या संगतीत सुखाची प्राप्ती आहे. सुख वसे ठाई बहुपायी संतांच्या आलिंगनामध्ये या ठिकाणी सामर्थ्य. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता. आलिंगन म्हणजे आता त्याच्यात प्रकार आहेत बरं का. मिठी वेगळी, कव वेगळा. कव करिता आठव, धावनिया घाली कव. कवटाळणे म्हणजे कव घालणे बरं का. आलिंगन म्हणजे अगदी असं. मिठी वेगळी. प्रत्येक गोष्टीतली भावना महत्वाची असते. एखाद्या तरुण स्त्रीनं आत्यंतिक प्रेमाला तिच्या नवऱ्याला आलिंगन दिलं, त्याच्यातलं भावना वेगळी अशा प्रकारची. आणि त्याच तरुण स्त्रीनं तिच्या 8-10 वर्षाच्या मुलाला आलिंगन दिलं, त्याच्यातला भाव आणि भावना वेगळी आहे महाराज.
पतिपुत्रा ते अलिंगी, एकच स्त्री तरुणांगी, ते ते पुत्र भावाची, अंगी नरगे का. तिच्यामध्ये काम भावना आहे, प्रेमाची आहे, पण प्रेमरूपी काम भावना आहे. पण मुलाला आलिंगन देत असताना वात्सल्यरूपी प्रेम भावना आहे. मुलाच्या या ठिकाणी प्रति प्रेम आहे तिचं, परंतु ते वात्सल्याचं स्वरूप अशा प्रकारचं आहे. थोडंसं इतिहासात जर गेलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. आपल्या अगदी परिसरातच या ठिकाणी आपल्या स्वराज्यावर संकट आलं होतं. तो अफजल खान तुळजापूरच्या या ठिकाणी क्षेत्री दाखल झाला आणि त्याला ते कळलं की ज्याच्यावर आपण चालून जात आहोत किंवा ज्याला बंदी बनवायचा वेढा उचललेला आहे त्याचं कुलदैवत हित आहे महाराष्ट्राची भाग्यभावानी. प्रतापगडावर बसलेल्या महाराजांना पटांगणात कसं आणायचं, तर त्यांच्या काळजाला हात घातला पाहिजे. प्रचंड लोकांचा विरोध असताना सुद्धा पण बोलू शकत नव्हतं कोण. घन घेऊन या ठिकाणी आईसाहेबाच्या विग्रहावर चालून गेला तो. त्याच आईसाहेबांनी छत्रपतींना प्रेरणा दिली आणि आमच्या छत्रपतीनं त्या अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून तिथं त्याचा या ठिकाणी कोतळा काढला. पण प्रथमवार या ठिकाणी छत्रपतीने केलं नाही. भेटीस गेलेल्या छत्रपतींना अफजल खानानं काय दिलं होतं? आलिंगन. बरोबर आहे. अगदी छत्रपती असे खुशेन ढेपाळ या ठिकाणी काळासारखा तो या ठिकाणी काळा कभिन्न अफजल खान निडरपणे छत्रपती त्याच्या मिठीमध्ये गेले. ते काळाचं आलिंगन होतं महाराज. अष्टावधानी होते छत्रपती. घाळ असली असती तर तयारी न करता गेली असते महाराज. परंतु छत्रपतींचा विषय असा, आमचे तीर्थरूप नेहमी म्हणायचे सश्याच्या शिकारीला जायचं तर वाघाच्या शिकारीचं सामान घेऊन जायचं. सश्याच्या शिकारीला गेलं पुढे वाघ आला तर काय पडून यायचं. कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाता आलं पाहिजे. छत्रपतीनं वाघ नाकी नेले होते, बिचवा नेला होता आणि असे विश्वासू मावळे होते महाराज की ज्यांनी तिथंच असं पाणी घेऊन सोडलं होतं आपल्या जीवितवाला. जे राजांचं होईल तेही आमचं होईल. नाहीतर एवढ्या खानाच्या लाखोच्या फौजेमध्ये मुठभर मावळे घेऊन जायचं, त्याच्या मिठीत जायचं, सोपी गोष्ट आहे काय महाराज? एखादा हरिण काळी या ठिकाणी ती बघूनच गरबगडीत झालं असतं. पण छत्रपती गेले आणि त्या खानानं अशी काही मगर मिठी मारली महाराज. पण छत्रपती सावध होते आणि वाघ नाक्यानं या ठिकाणी त्याचं विदारण केलं. इतिहासातलं प्रसिद्ध आलिंगन आहे ते काळाचं आलिंगन म्हणायचं त्याला. आणि महाभारतात एक असा प्रसंग घडला. 100 कौरव एका बाजूला आणि त्याची 11 अक्षौहिणी सैन्य एका बाजूला आणि 5 पांडव एका बाजूला आणि त्यांचं 7 अक्षौहिणी सैन्य एका बाजूला. 18वा दिवस उजडता सर्व कौरवांचा निपात झाला. 100 कौरव मातीत घातले. पांडवाच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. दुखवटा या ठिकाणी काढण्याकरता हे 5 पांडव, कुंती माता, द्रौपदी, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गांधारी मातेला आणि धृतराष्ट्राला भेटण्याकरता गेले. धृतराष्ट्राला राजभवनामध्ये संजयानं गीता सांगितली होती. व्यासांनी दिव्य दृष्टी दिली होती. जसं युद्धभूमीवर घडतो तो प्रसंग त्या संजयानं धृतराष्ट्राला कथन केला होता. भीमानं जे जे कौरव मारले ना त्यातल्या त्यात विशेषतः
दुर्योधनाला आणि दुःशासनाला मारताना भीमानं हाल हाल करून मारलं बरं. अगदी हाल हाल करून मारलं. आणि जसं मारलं तसं संजयानं धृतराष्ट्राला सांगितलं होतं बरं का, आपली पुढची पोरं भीम अगदी कुत्र्याच्या मोतीनं युद्धभूमीवर मारतो हे पाहून धृतराष्ट्राला काय वाटत असेल? हा, काहीतरी वाटत असेल का नाही जीवाला? भीमाविषयी प्रचंड राग त्याच्या मनामध्ये भरलेला होता. धर्मराजाने या ठिकाणी दर्शन घेतलं, सांत्वन केलं, बाजूला झाले. पुन्हा त्या धृतराष्ट्राचं सारखं, माझा भीम कुठं आहे, माझा भीम कुठं आहे, मला त्याला भेटू द्या. भगवान परमात्म्याला ही गोष्ट माहीत होती की धृतराष्ट्राच्या मनामध्ये भीमाबद्दल या ठिकाणी क्रोध आहे. भेटीत जाताना एक पंचधातूचा भीमाचा पुतळा करून घेतला होता. भीम सारखा पुढे जात असताना भगवंताने भीमदादाला मागं ओढायचं. अर्जुनाला पुढे केलं, नकुलाला पुढे केलं, सहदेवाला पुढे केलं. पण धृतराष्ट्र 3-3 वेळा म्हणायचा भीम कुठे आहे. आणि मग सरते शेवटी भीम कुठे आहे म्हटल्यानंतर भीम तुमच्या समोर आहे असं भगवान श्रीकृष्णाने परमात्म्याने सांगितलं. तो पुतळा पुढे ठेवला धृतराष्ट्राच्या. त्याला काही दिसत नव्हतं, ते तांदळ होतं. आणि त्यानं उठलं महाराज आणि ते पंचधातूच्या पुतळ्याला जर अशी मिठी मारली. त्या धृतराष्ट्र जन्माना अंध होता, पण भीमदादाला 1000 हत्तीचं बळ होतं बरं का. पण या धृतराष्ट्राला 10,000 हत्तीचं बळ होतं. अशी काय मिठी मारली ते पंचधातूच्या पुतळ्याचं पीठच झालं महाराज. असं पिठाचा ढिगाराच लागला, असं चाळल्यासारखं पीठ. भीमाच्या तरी अंगातनं पाणीच निघलं ते बघून. भीमदादा देवाकडे पाहायला लागले काय झालं म्हणून. देव गालातल्या गालात हसत होते. भीमदादाने सांगितलं देवा पीठ झालंय की म्हणले. हस म्हणजे पुतळ्याचं पीठ झालं पण तुझं थालपीठच झालं असतं म्हणजे. काळाचं आलिंगन महाराज, संताचं आलिंगन तसं नाही बरं का. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, कृपा करणार हे संताचं आलिंगन. एखाद्याला आलिंगन दिलं ना बस ये हृदयीचे ते हृदय घातले. अर्जुनाला गीता सांगितली भगवान परमात्म्यानं. 700 श्लोक जसे सांगितले तसे अर्जुनानं आत्मसात केले. पण देवाला वाटलं मी याला एवढं सांगितलंय, यानं सगळं घेतलंय, पण न जाणं माझ्या कुठलं तरी या ठिकाणी कोपऱ्यामध्ये कप्प्यामध्ये माझ्याकडून ज्ञान राहिलं असेल जे याला दिलं पाहिजे, किंवा मी सांगितलं असेल याच्याकडून ग्रहण करता आलं नसेल, याला काही शिल्लक राहायला नको, माझ्या जवळचं ज्ञान सगळं याला दिलं पाहिजे. म्हणून शेवटी अर्जुनाला म्हणले उठ. अर्जुन उठला आणि भगवंतांना असं कडकडून अर्जुनाला आलिंगन दिले. हे हृदयीचे ते हृदयी घातले. तसं संत कृपा करायची ज्याच्यावर ठरवली का नाही असं त्याला आलिंगन देतात. नाहीतर उद्यापासून प्रयत्न करचाल एखादा संत महात्मा आले की तुम्ही जाऊन त्याला आलिंगन द्यायचं. असं काही करू नका, त्यांनी आपल्याला द्यावं लागतं तर महत्व आहे. नाहीतर म्हणले आम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणून आम्ही तुम्हाला मिठी मारतो, असं काही करू नका. ती बिचारा घाबरून जायचं. या सगळ्या गोष्टीमुळं तुकोपरे संतांची संगत मागतात. संत संग सर्व काळ, खंड प्रेमाचा सुकाळ, थोर प्रेमाचा सुकाळ, आनन्य भो देशी तरी रिद्धीचे ते मुक्तिचारी. शेवटी देव म्हणले बाबा संतांची सेवा ही तुम्हाला देता येईल, संग तुम्हाला देता येईल, पण याच्याशिवाय तुमच्या करता काहीतरी मागा. स्वतः करता तुम्हाला काही व्यावहारिक गरजा नाहीत का? तुकोबरामध्ये व्यवहारातल्या सर्व गरजा आहेत, पण त्या नामस्मरणाने या ठिकाणी आम्हाला काहीच कमी पडत नाही. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. नामस्मरणानं मला कुठल्याही प्रकारची चिंता नाही.
त्यानं सगळ्या गोष्टी मला प्राप्त होतात. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधू उतरी पार. हा नाही, नामस्मरणानं मला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त. तुका नाम दिले पुरी माझे काम, आनने भोजेसी तरी हरिती सिद्धी मुक्तीचारी, जलद चाल म्हणा कुठेतरी. चरणाची सेवा कामा घेतले. त्याचबरोबर संतांच्या संगतीमध्ये महाराजांना अजून कुठल्या गोष्टीची अपेक्षा होती आणि नामस्मरण कुठल्या कुठल्या गोष्टीची प्राप्ती होते, थोडक्यात या ठिकाणी पाहूया आपण. भगवंताला मागत असताना चरणाची सेवा मागितली. खरं तर चरणाची सेवा सहज प्राप्त होत नाही बरं का. त्याच्याकरता आधी भगवत प्राप्ती व्हावी लागते. भगवत प्राप्ती म्हणजे प्राप्ताची प्राप्ती म्हणून सोपी गोष्ट आहे आणि एक प्रकारे अवघड गोष्ट का, तर ज्याच्याद्वारे प्राप्त करून घ्यायची आहे भगवत प्राप्ती ते शरीर, त्या शरीराची असणारी इंद्रिय जी आहेत ते बहिर्मुख अशा प्रकारचे आहेत. अंतःकरणातला भगवान परमात्मा सहज या ठिकाणी आकलन होत नाही, प्राप्त होत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व स्वतःचा रामो भ्रांतासी कामो विषयावरी. भ्रांत आहोत एका प्रकारे, आपण अज्ञानात आहोत आपण एका प्रकारे. हे अज्ञान या जन्मातलं नसून अनेक जन्माचं आहे महाराज. आपले अनेक जन्म झालेले आहेत. माग किती जन्म झाला फेर
गणित नाही जी दातारा. आता आम्हाला मानवी शरीर प्राप्त झाले, पण मागं कुठलं शरीर प्राप्त झालं? 4 खाणीमध्ये 184 योनीतून फिरत आलोय आपण. बहुता दिसा फेरा शरीर प्राप्त झाले. याला इंद्रिय अशा प्रकारचे आहेत. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. हे शरीर भगवत प्राप्ती करता भगवंतानं दिलेलं आहे. नर देहरी दानला तरी हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती. देवे दिला देह भजना गोमटा. परमार्था करता दिलेलं शरीर आहे. याची जन्मे घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही पोटे. आणि कहे ज्ञान नाही आणि कहे ज्ञान नाही पोटे. पावनिया मनुष्य पण जो नसा याचं ब्रह्मज्ञान. मानवी शरीराची प्राप्ती झालेली आहे आणि ब्रह्मज्ञान प्राप्त न करण्याकरता प्रयत्न केला, प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न केला नाही, भगवत प्राप्ती करता प्रयत्न केला नाही का आपल्या जीवनाचं या ठिकाणी सार्थक आहे, इथे कर्तव्यात आहे. पुस नाही पायचारी मनुष्य परी कुतरीती. नाथ महाराज तर म्हणतात बिन शिफ्टीचं गाढव पावनिया मनुष्य पण जो न साधीचं ब्रह्मज्ञान तो लांडा गंधर्व जाण पुच्छे विना दुपाय. या शरीरानं आपण परमार्थच केला पाहिजे, भगवत प्राप्तीच करून गेली पाहिजे. तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया त्याच्याकरता प्रयत्न केले पाहिजे. भगवत प्राप्ती अवघड आहे. प्राप्त झाल्यानंतर चरणाची सेवा घडली पाहिजे. सेवा घडली पाहिजे. कुठलीही गोष्ट आधी प्राप्त होत नाही, त्या प्राप्त होण्याला योग म्हणावा, योग. आणि प्राप्त झाल्यानंतर तिचा या ठिकाणी भोग घेता येणं त्याला क्षेम म्हणावं, क्षेम, बरं का. आणि नेमकी प्राप्त होण्यापेक्षा भोग घेण्याची प्रक्रिया अवघड असते. कठीण योगा हुनी क्षेम. याचं उदाहरण जर सांगायचं झालं, आवडत्या पक्वान्नाची प्राप्ती त्याचा योग दुर्मिळ आहे महाराज. गुलाबजामुन आवडत असावेत. प्रत्येकच ठिकाणी गुलाबजामुन जेवायला असतील भाऊ. मला वाटतं उद्याचा बेत आहे काय, आज होत आहे मला विकास काय तयारी झाला. नेमक्या मलाच खूप मर्यादा आल्या. नेमक्या आवडीच्या गोष्टी सोडायच्यात. आवडत असणारी गोष्ट मिळत नाही आणि मिळली तर खाता येत नाही महाराज. खाल्ली पचत नाही. कठीण योगा होणे क्षेम. आता मित्राचं प्रेम खूप असतं का नाही. त्यातले त्यात लंगोटे मित्र असावेत महाराज. म्हणजे अगदी लहानपणाचे मित्र,
खूप वर्ष जावेत, खूप वर्ष जावेत. आणि गावाकडचा मित्र मुंबईला नोकरी असलेल्या आपल्या मित्राकडे गेला. 20-25 वर्षाने गेला. त्याला आधीच सांगितलं मी यायला लागलेलो आहे मुंबईला. त्यानं मला कुठे येणार आहे सांग, आल्यावर तुला गाडी घेऊन न्यायला येतो, आल्यावर मला दिसतं एक फोन कर. काय निघल्यापासून त्यानं सारखा फोन करत होता, कुठपर्यंत आलायस, कुठपर्यंत आलायस, कुठपर्यंत आलायस. याने सांगत होता मी इथपर्यंत आलोय, 2 तासात पोचतोय, 1 तासात पोचतोय, अर्ध्या तासात पोचतोय. उतरलं की सांग बरं मला, उतरलं की इथं उतरलं आता लगेच गाडी घेऊन तयारच महाराज नेतला. आता लहानपणीचा एवढा मित्र म्हटल्यानंतर आवडीनिवडी सगळ्या माहीतच होते, काय आवडतंय काय नाही. त्या मित्राला जिलेबी खूप आवडत होती. मग त्यानं येणार म्हणून कळल्यानंतर आदल्या दिवशीच ते हलवायला सांगितलं होतं. तो पतलीची जिलेबी म्हणले ताजी 1 किलोभर म्हणले आमच्या घरी पाठव म्हणले. अशी गरम गरम तुपातली जिलेबी महाराज. बाकीचा स्वयंपाक तेल तयार केलेला पत्नीनं असे पाठ रांगोळ्या टाकल्या. आल्यावर वाढली पात्र महाराज. बाकीचा स्वयंपाक असा सुंदर झालेला आणि जिलेबी तर याची आवडीचीच होती महाराज. आणि मित्र असल्यामुळे जुना काही लाजायचं या ठिकाणी प्रसंग नव्हता. त्यानं मोकळ्या हाताने आग्रह करून वाढली महाराज. आणि यानं न लाजता खाल्ली. काय लाजायचं त्याला, नको म्हणायचं नाही. म्हणजे माणसानं जेवत असताना अजिबात लाजायचं नाही. परगावर लाजत तर उपाशी मारावं लागतं. हां, तुम्हाला जावायची गोष्ट माहीत आहे का? जर जावायची गोष्ट सांगितल्याशिवाय समाधानच होत नाही ना. पण मी उगा थोडक्यात सांगतो. सासरवाडीला पहिल्यांदाच निघाल्यानंतर घरच्यांनी सांगितलं होतं नको नको म्हणायचं बरं का, नको नको म्हणायचं. वाढायला आले तर नको नको म्हणायचं, सारखं घ्यायचं नाही. म्हणतील लय खादाड आहे म्हणते. मग त्यानं नको 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 म्हणायचं. आणि त्यांनी बी आपलं नवीन पाहुणा आहे राग येईल म्हणून साठी आपलं नको म्हणले की हात आकडता घ्यायचा, नको म्हणले की हात आकडता घ्यायचा. लागले गेला रात्री भाऊ. आता दम बी नाही ना, काय करायचं. सगळे झोपले होते, निवडच दम निघाना गेला. स्वयंपाकघर बघून ठेवलं होतं ना, दिवाळीला गेलेलं होतं. अंधारात तसं चापचत गेला. डबे उघडून बघायला लागला अंदाजे कशात काय कशा नेमकं घेतलेल्या डब्यात ह्याला लागला चिवडा. बोकांना भरायला आणि काय खडबड वाजलं म्हणून मांजर आहे का काय म्हणून घरातली माणसं उठायला काढते. खाता ये ना, पण चिवडा आहे ते कोरडा गिळता ये ना. बघितलं जवळ बापू ही काय म्हणजे मारत राहील सर कशाचं काय बेजारी तोड दखून आवडून बसलो. तसं म्हणजे काय झालं नेमकं, हवा घातली पेटाला आणून टेकवलं, हवा घालायला लागली. काय झालं नेमकं, खेडेगाव होतं. मध्यरात्रीला कुठल्या डॉक्टरला बोलवायचं, तेव्हा काय एवढे काय फोन वगैरे होते का, मोबाईल होते का काय होते. सगळ्यांनी प्रयत्न केले पण ह्यानं आपलं घरातल्या कालव्यानं घरातलं लहान पोरगं झोपलेलं उठलं महाराज. आणि तिथं आलं ते डोळे चोळत बघितलं ती आता तोंड केलं. सगळे माझे तोंड का हे उघडं नाही केले, ते तोंड का असं भोगलं, तोंड काही झालं ते झालं. नेमकं योगायोगानं त्या लेकराला शाळेत मास्तरनं दिवसा शिकवलं होतं. शाळेत गेलं श्वासाचं महत्त्व सांगत असताना नाक दाबलं की तोंड उघड. हे झोपीत डोळे चोळत आले ते लेख हो हुशार असतात लेकरं काय तुम्हाला साधी वाटली का. आताचे ते लेकरं त्यांचा नादच खोळा. त्यानं शिकलं होतं मला सरा बाजूला म्हणला सरे म्हणले मागं नाही मला जाऊ द्या पुढे गेलं त्यानं काय दुसरं काहीच केलं नाही. त्यानं घरचं दिशी नाक धरलं मागं. 4-5 सेकंद हा पकडून
न लाजता दिवसाच खाल्ला असं तर फजिती झाली असते. त्या मित्रानं न लाजता खाल्ली जिलेबी महाराज. आणि त्याचं दुर्दैव म्हणा काय म्हणा, त्या शेवटच्या घासाला त्याच्या घासात माशी गोठमळली. आता माशी हा विषय असा आहे, माशी जर गेली का नाही घासामध्ये गोठमळून, ती खाल्लेलं सगळं बुडापासून पलटो करते. झालं, ह्याला खळबळ केलं की ह्यानं उठला तसंच खरकट्या हातानं बाहेर गेला महाराज आणि भड 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 करून सगळंच खाल्लेलं सगळं. मग आता ती काय पचलेलं असतं काय, खाल्लं आणि तीच उठून उलटी केल्यानंतर काय महाराज तसे जिलेबीचे तुकडे बिकडे सगळे पडलेले. मित्र आला, काय झालं काय झालं बघितलं. अरे 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 म्हणला, काय झाले रे म्हणलं, माशी गोठमाळे म्हणलं. अरे म्हणला तुझ्या करता मी तुपातली केली जिलेबी आणली होती म्हणले, तसेच तुकडे पडले म्हणले. अरे विसरून खा रे. आवडत नाही का, आवडती मग खा घे. त्यातले नको का, पोटातनं बाहेर आले, पोटातनं बाहेर आले, उलटी झाली नव्हती, खाल्ली पण पचली नाही. कठीण योगा होणे क्षेम ओ कलिया होतो श्रम. आणि बाहेर पडली जिलेबी, उलटीतून आल्यामुळं खाल्ली नाही, खाऊ वाटत नाही. ओवे एक महाराज. व मिलियांना लाळ न घोटे जेवी रसना, अंगण सुये अलिंगणा प्रेताची. जसं आधी आवडीनं खाल्लेलं मिठक्या मारत अन्न उलटी झाल्यानंतर त्याच्याकडे पाहू वाटत नाही, पुन्हा खायचा विषय तर वेगळाच. वमिलियांना लाळ न घोटे जेवी रसना, अंगण सुये आलिंगणा प्रेताची. प्रेताला कोणी आलिंगन देतं का, तो मनुष्य वारला, सगळे आक्रोश करतात, रडत असतात. पत्नी तर अगदी त्या प्रेताला खेटूनच बसलेली असते महाराज. पण के देव देऊन देवानं असं उलट कसं केलं, मला मागं कशाला ठेवलं. सगळं करते महाराज, पण ते लागूनच करते. त्याच प्रेताला ती आलिंगन देते. हो हां हां, बरं तिनं आलिंगन दिलं नाही का, जिवंतपणे दिलं की महाराज, कितीतरी वेळा दिलं असं. मेल्यानंतर त्या प्रेताला देऊ शकत नाही. अंगण सुये आलिंगना प्रेताची. तसा हा विषय आहे महाराज. कठीण योगा होणे क्षेम. भगवत प्राप्ती कठीण आहे. कठीण असलेल्या भगवंताची पुन्हा प्राप्ती झाल्यानंतर चरणाची सेवा घडणं फार मुश्किल आहे. त्याच्याकरता एकच उदाहरण सांगतो. आमच्या लक्ष्मी मातेला काय करावं लागलं. समुद्र मंथन झाल्यानंतर 14 रत्न निघाले, त्यातून लक्ष्मी आईसाहेब निघाल्या. आणि लक्ष्मी आईसाहेबाकडे देव ही आणि दैत्य ही अपेक्षेनं लाळ घोटत पाहत होते, ही आम्हाला मिळली पाहिजे. भगवान परमात्मा मात्र तिला पाठ करून तिच्याकडे उभी राहिली. तुम्हाला एक विषय सांगू का, जे लक्ष्मीची अपेक्षा ठेवतात ना, लक्ष्मी चंचळ आहे महाराज. लक्ष्मी त्यांच्याकडे उभा राहते. भगवान परमात्मा तिला पाठीमध्ये येऊन उभे राहिले. लक्ष्मीनं पाहिलं सगळेच माझ्याकडे पाहतात, पण हे एकटेच माझ्याकडे पाठ करून उभारलेत. लक्ष्मी आईसाहेब देवापुढे जाऊन उभारल्या. हातामध्ये पुष्पमाला आहे. देवाला घालावं आणि त्यांच्या चरणी या ठिकाणी जीवन समर्पित करावं असं लक्ष्मी मातेनं ठरवलं. पण भगवंतानं पुन्हा पाठ फिरवली. पुन्हा लक्ष्मी माता पुढे गेली आणि हात जोडून विनंती केली, महाराज मी मनानं तुम्हाला वरलेला आहे, माझा अव्यय करू नका, माझा अंगीकार करा, माझा स्वीकार करा. भगवंतानं सांगितलं, बाई ग
मी तुझी स्वीकार करायला मी स्वतंत्र नाही. अहम भक्त पराधीन, मी तुझा या ठिकाणी स्वीकार करू शकत नाही. मी भक्ताच्या अधीन आहे, मी भक्ताचीच कामं करतो. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. पण लक्ष्मीने सांगितलं काही असू द्या, तुम्ही भक्ताच्या घरी थांबा, घरी येऊ नका, तुम्हाला वाटेल तेव्हा या, पण माझा अंगीकार करा. तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत, मला कसली ना कसली तुमची सेवा द्या. असं म्हटल्यानंतर भगवंताने क्षणभर विचार केला आणि सांगितले, पहा, मी एका अटीवर तुझा स्वीकार करतो. माझी दुसरी कुठली सेवा नाही, फक्त चरणाची सेवा तुला मिळेल, फक्त चरणाची सेवा मिळेल. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. सर्वस्वानं सेवा केली, भाव समर्पित केला भगवंताच्या चरणी, अभिमान सोडला, तेव्हा कुठं भगवंताला तिला चरणाची सेवा दिली. मला सांगा, आपण काही सोडत नाही. आपल्याला चरणाची सेवा किती मिळणं कठीण आहे महाराज. लक्ष्मीने त्याच्याकरता एवढा सेवा त्याग केला महाराज. म्हणून ज्यावेळेस तुकोबराईने सांगितलं, भगवंताला बोलावणं पाठवलं आणि भगवान परमात्म्याला यायला उशीर लागला, त्यावेळेस भगवंत कशावर बसून येतात महाराज? गरुडावर. देवाचा धावा केला, देव येत नाहीत असं पाहिल्यानंतर भगवंत तुकोबराईने गरुडाला विनंती केली, गरुडाचे पाये म्हणून तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. शेषाला सांगितलं, तुम्ही जर मनात आणलं तर होते. शेष म्हणलं, मी काय करू सांगा, तो कोबर आहे. म्हणजे तू फक्त जरा असं जागेवर जर वळवळ केली तर देव मनानं उठतेल बघ. आलं का लक्षात? मला फक्त एवढंच सांगायचं आहे, चरणाची सेवा प्राप्त करण्याकरता काय आटास काय नंतर असतात. तुकोबर एके ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे तातड करू पाय धरू बळकट. देवाची महासिद्धी अशा प्रकारचे त्या प्राप्त होतात. आणि भक्ताला तर ते या ठिकाणी असतात, नामधारकाला असतात. अष्टमहासिद्धी ओळखती द्वारी न वजती दुरिदवडिता. रिद्धी सिद्धी न पाचारिता, त्या धुंडीती हरिभक्ता. मोक्ष सायुज्यता वाटप आहे भक्ताची. मोक्षचा या ठिकाणी विचार केला तर मोक्षा घरी कामारी हे दासी, होय सांगवायशी तुका म्हणे. म्हणून महाराज म्हणतात, आनंद बोधीशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. संताच्या सहवासात अखंड प्रेमाचा लाभ घेता येईल. आनंद एकोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. नाम घेतल्यानंतर कुठलीच गोष्ट अप्राप्य अशा प्रकारची नाही, सर्व गोष्टी नामानं प्राप्त होतात. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. आनंद एकोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. ज्ञानेश्वर
Thank you.
सर्वांनी